तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही लक्षणं सांगितली होती। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये सुद्धा देतो आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो। तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे विषय काय आहे तो तुम्हाला समजेल। एखाद्याच्या शरीरात किंवा त्याच्या घरामध्ये किंवा त्याच्या शरीराच्या सभोवताली जर कोणी प्रेतबाधा लावलेली असेल तर अशा वेळेला काही घातक लक्षणं आहेत, जी लक्षणं आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं वचन तुम्हाला मी दिलं होतं। तर ती लक्षणं आता मी तुम्हाला सांगतो, तर तुमचा वेळ वाया न घालवता आता ती लक्षणं कुठली आहेत ते तुम्हाला सांगतो। व्यक्तीचे डोळे लाल होणे ही एक नॉर्मल गोष्ट आहे, पण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा चेहरा आणि त्याचे डोळे लालसर दिसत असतील तर अशा वेळेला कुठली तरी नकारात्मक शक्ती म्हणजेच भूत किंवा प्रेत त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे हे समजून जावं। अशा वेळेला त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर पूर्णपणे परिणाम झालेला असतो आणि ती व्यक्ती सतत चिंतेमध्ये आणि सतत रागात असते। ज्या व्यक्तींच्या शरीरात ह्या प्रेतबाधा असतात किंवा ज्या व्यक्तींच्या मागे ही भूतबाधा प्रेतबाधा लावलेली असते त्या व्यक्तींचे पाय जड होतात। मग हे व्यक्ती एकतर वाकून चालतात किंवा त्यांचे पाय जड झाल्यामुळे हे पाय घासत चालत असतात। त्याचबरोबर ह्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात सुद्धा कुठल्याही प्रकारची स्थिरता नसते, स्टेबिलिटी नसते। आपल्या पत्नीसोबत किंवा आपल्या पतीसोबत सतत भांडणं, एकमेकांना वरचढ दाखवण्यातली स्पर्धा इथं निर्माण होते आणि या भांडणांमध्ये कधीकधी मारामारीसुद्धा होऊ शकते। अशा प्रकारच्या भूत प्रेत प्रवेश केलेल्या व्यक्तींना जेव्हा पण स्वप्न पडते, एकतर ते स्वप्न हे मृत व्यक्तीला नेण्याचं असू शकतं किंवा एकापेक्षा जास्त मृत व्यक्ती त्यावेळेला त्या व्यक्तीच्या स्वप्नात येतात किंवा कोणतंही वाईट असं त्या स्वप्नात येऊ शकतं। मग अशा वेळेला हा व्यक्ती तिथे थांबून न राहता त्या स्वप्नात सुद्धा पळतो आणि तो सतत पळत असतो। आणि ज्या वेळेला असं स्वप्न तुम्हाला पडत असेल तर समजून जा की इथं विषय थोडासा गंभीर आहे आणि तुम्ही याची चौकशी कुठेतरी करायला हवी। झोपेत कधीतरी पक्षाघात होतो किंवा झोपेमध्ये अचानकपणे शरीराला झटका बसतो, हे त्या व्यक्तींच्या सोबत होतं ज्या व्यक्तींच्या मागे कुठल्या तरी प्रेतबाधेने प्रवेश केलेला असतो किंवा ज्या व्यक्तींच्या मागे कोणती तरी नकारात्मक शक्ती लावलेली असते। शरीरात नैसर्गिक शक्तीपेक्षा जास्त शक्ती येणं हे सहज नसतं। ज्या व्यक्ती शरीराने सामान्य असतात किंवा शरीराने स्थूल जरी असल्या तरी आपण जे अन्न खातो किंवा आपण जो व्यायाम करतो त्यानुसारच आपल्या शरीरात आपली हाडं मजबूत होतात आणि आपल्या शरीरात ताकद येते। पण ज्या व्यक्तींच्या मागे नकारात्मकता लावलेली असते त्या व्यक्तींच्या अंगात 10 माणसांची ताकद येते आणि हे जास्त करून पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी घडत असतं। असं जर लक्षण तुम्ही कोणाकडे पाहिलं किंवा तुमच्या परिचयाच्या ठिकाणी जर कुठे झालं तर ह्या व्यक्तींच्या मागे किंवा ह्या व्यक्तींच्या शरीरात प्रेत बाधा असण्याची शक्यता जास्त असते। आणि ह्या अशा व्यक्ती ज्या व्यक्तींच्या शरीरात भूत प्रवेश करतात किंवा एखादी प्रेतबाधा मागे लागते, हे व्यक्ती सदैव हळू आवाजात आणि एकदम हळूहळू बोलतात किंवा ते इशाऱ्यांचा वापर करून बोलत असतात। ह्या व्यक्ती जोरजोराने श्वास देखील घेतात आणि ह्यांना भोजन करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नसतं, ह्यांना कुठलीही रुची नसते। ही अशी अनेक लक्षणं आहेत जी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फार कमी प्रमाणात
मी सांगितली ही अशी काही घातक लक्षणं आहेत जी या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितली. तुम्ही सुद्धा अशा काही लक्षणांचा अनुभव घेतला असेल तर मला कमेंटमधून त्वरित कळवा. आपलं कमेंट बॉक्स सर्वांसाठी खुलं आहे. ही लक्षणं दिसत असल्यास कोणता उपाय करायचा ते तुम्हाला मी सगळं काही सांगेन. या लक्षणांचा उपाय कसा करायचा ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.